पावसाळा संपत आला की दरवर्षी मुंबईला डेंग्यूचा सामना करावा लागतो। या वर्षीही डेंग्यूनं हजेरी लावली आहे। सप्टेंबर महिन्यात 122 जणांना डेंग्यू झालाय, तर 1573 जण डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेत। मुंबईत यावर्षी आतापर्यंत 398 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे। ही केवळ पालिका रुग्णालयातील आकडेवारी असून खासगी रुग्णालयांमधील आकडेवारी याही पेक्षा अधिक असू शकते। मुंबई महापालिकेनं केलेल्या तपासणीमध्ये झोपडपट्टी परिसरात एडिस इजिप्ती डासांची 1828 तर इमारतींच्या परिसरात 7118 उत्पत्ती स्थानं आढळून आली आहेत। म्हणजे झोपडपट्टीच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थानं तब्बल 4 पटीनं अधिक आहेत। ज्यांच्या घरात डासांची उत्पत्ती स्थानं आढळली आहेत अशा 13,593 जणांना BMC कडून नोटीस देण्यात आली आहे, तर 927 प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाते। आतापर्यंत 26,92,000 रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे। जानेवारीपासून आत्तापर्यंत 13,000हून जास्ती आपण नोटिसेस बजावल्या आहेत। 927 आपण केसेस पण केलेले आहेत। केस आहे किंवा काय आहे हे दंडात्मक कारवाई झाली। डिसीजसाठी पहिलं हे ब्रीडिंग काढून टाकणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक सिटिझननी प्रत्येक नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे। डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात। तसंच या डासांची या पाण्यातील अवस्था 8 दिवसांची असते। यामुळे घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी आठवड्यातून किमान 1 दिवस तरी पूर्णपणे कोरडी करावीत। तसंच फेंगशुई झाड, बांबू प्लांट्स आणि मनी प्लांट्स यासारखी शोभिवंत झाडं घराच्या सज्जामध्ये अथवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या प्लेट्स, वातानुकूलित यंत्रणा, रेफ्रिजरेटरचा डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध बाबींमध्ये असलेल्या थोड्याशा स्वच्छ पाण्यात देखील डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येतात। तसंच बाहेरील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेलं प्लॅस्टिक यासारख्या वस्तूंमध्येही पावसाचं पाणी साचतं आणि या पाण्यातही डेंग्यूचे विषाणूवाहक डास अंडी घालतात। त्यामुळे या वस्तूही नष्ट करणं आवश्यक आहे। प्रत्येक सिटिझननी प्रत्येक नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक 8 दिवसांमध्ये पाणी साठा उघडा राहणार नाही आणि उघडा झाकलेला तरी राहील आणि जिकडे ब्रीडिंग सापडेल, ब्रीडिंगचं अतिशय एकदम पिक्युलियर मुवमेंट तुम्हाला दिसते, तसं दिसलं तर ते पाणी उलटून टाकायला पाहिजे। तेवढं झालं, एवढे छोटीशी गोष्ट केली तर डेंगीसारख्या महान आजारापासून आपण मुक्तता करू शकतो। मुंबई महापालिकेकडून डेंग्यूवर आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी मुंबईकरांनीही याविषयी जागृत राहणं गरजेचं आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।